नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे. मी प्राध्यापक संतोष कर्डक, मराठा विद्याप्रसारक समाजाचे SVKT कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तृतीय वर्ष वाणिज्य TYBCom सेमिस्टर 5 यामधील मार्केटिंग मॅनेजमेंट पेपर सेकंड विपणन व्यवस्थापन पेपर 2 या विषयाच्या विनानफा संस्थांचे विपणन यामधील विनानफा संस्थेचा अर्थ, व्याख्या, वैशिष्ट्ये, प्रकार आणि समस्या यांचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. विनानफा संस्थांचा अभ्यास करण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चर्सला काय बघितलं होतं त्याचा एक थोडक्यात आपण आढावा घेऊया. मागील लेक्चरला आपण बाजार मागणी आणि विक्री अंदाज हे जे पहिलं प्रकरण होतं, या प्रकरणामधील विक्री अंदाजाचा अर्थ आणि व्याख्या याचा अभ्यास केला होता. की विक्री अंदाज कशाला म्हटलं जातं, म्हणजेच थोडक्यात आपण त्यामध्ये बघितलं होतं की विक्री अंदाज म्हणजे आपण विक्री करण्याच्या अगोदर जो अंदाज वर्तवितो किंवा पूर्वानुमान करत असतो की आपल्या वस्तूंची किती विक्री होणार आहे, याचा जो अंदाज केला जातो त्याला विक्री अंदाज असं म्हटलं जातं. त्याचबरोबर विक्री अंदाजाच्या पद्धती ज्या आहेत त्यांचा अभ्यास केला होता. तर विक्री अंदाजाच्या एकूण 2 पद्धती आहेत. त्यामध्ये गुणात्मक पद्धती आणि संख्यात्मक पद्धती, की ज्यामध्ये आपण बघितलं की डेल्फी पद्धत वगैरे अशा एकूण म्हणजे ते 7 ते 8 पद्धतींचा आपण यामध्ये अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर तिसरं या प्रकरणातलं आपण बघितलं होतं ते म्हणजे विक्री अंदाजाची तंत्रे. तर ही तंत्रे देखील आपण अभ्यासली. त्यामध्ये एक डेल्फी तंत्र होतं, अतिशय महत्त्वाचं आहे ते तंत्र, त्याचा देखील आपण यामध्ये अभ्यास केलेला आहे. तर हा झाला आपला मागील प्रकरणामध्ये आपण काय अभ्यासल्याचा आपण थोडक्यात आढावा घेतला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजचा सेशन अजेंडा म्हणजेच आज आपण काय अभ्यासणार आहोत ते बघणार आहोत. तर प्रथमतः आपण विनानफा संस्थे जे आहे त्यांचं विपणन जे केलं जातं त्याची प्रस्तावना बघणार आहोत. त्यानंतर विनानफा संस्थेचा अर्थ, त्यानंतर विनानफा संस्थेची व्याख्या, त्यानंतर विनानफा संस्थेची वैशिष्ट्ये आहेत वेगवेगळी ती, आणि लास्ट आपण बघणार आहोत ते म्हणजे विनानफा संस्थेचे प्रकार आणि या विनानफा संस्थांना भेडसावणाऱ्या वेगवेगळ्या समस्या ज्या आहेत त्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आजची आपली लर्निंग ऑब्जेक्टिव्ह बघूया. म्हणजे आपण जे काही लेक्चर्स घेणार आहोत त्यामधून काय शिकणार आहोत आपण. पहिलं ऑब्जेक्टिव्ह जे आहे आपलं ते म्हणजे विनानफा संस्थेची संकल्पना आपल्याला समजावून घ्यायची, की ज्याला आपण NPO किंवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणतो. या कोणत्या नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांची उदाहरणं काय आहेत, त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, याचा आपल्याला काय अभ्यास करायचा आहे. म्हणजे प्रथमतः आपण त्याची संकल्पना अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर आपण विनानफा संस्थांचे प्रकार अभ्यासणार आहे. म्हणजे विनानफा संस्थांमध्ये देखील वेगवेगळे प्रकार पडतात, त्या प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत. आणि तिसरं आपलं लर्निंग ऑब्जेक्टिव्ह आहे ते म्हणजे विनानफा संस्थांना ज्या काही वेगवेगळ्या समस्या भेडसावतात त्या समस्यांचा अभ्यास आपण आज करणार आहोत. तर प्रथमतः आता आपण बघूया ते म्हणजे विनानफा संस्थेच्या संदर्भात थोडीशी प्रस्तावना बघूया. की आजच्या आधुनिक काळात जर बघितलं आपण तर विनानफा संस्थांचं महत्त्व जे आहे ते आपल्याला वाढताना दिसतं आहे. विनानफा संस्थांचा मुख्य उद्देश जो आहे तो नफा कमविणे हा नसून जास्तीत जास्त लोकांना सेवा आणि फायदे जे आहेत ते उपलब्ध करून देणे हा आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की विनानफा संस्था ज्या आहेत या नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसतात, तर त्या लोकांना सेवा आणि त्याचबरोबर फायदे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून या संस्था स्थापन झालेल्या असतात. त्याचबरोबर विनानफा संस्थांद्वारे जर बघितलं आपण तर विपणनविषयक सर्व प्रकारची कार्य ही उत्पादन कंपनीमार्फत केली जातात. म्हणजेच विनानफा संस्थांना आर्थिक पाठबळ दिलं जातं आणि या संस्था म्हणजेच या विनानफा संस्थांमार्फत वस्तूंचं विपणन जे ते केलं जातं. म्हणजे एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या व्यवसायाला त्यांच्या उत्पादनाचं विपणन करायचं असेल तर या विनानफा संस्थांना एक आर्थिक पाठबळ म्हणजेच पैसा देऊन त्या संस्थांमार्फत त्या वस्तूंचं विपणन जे ते केलं जात असतं. म्हणून आजच्या आधुनिक काळामध्ये विनानफा ज्या संस्था आहेत यांचं महत्त्व आपल्याला वाढताना दिसत आहे. आता बघूया ते म्हणजे विनानफा संस्थेची व्याख्या बघूया. सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर विनानफा संस्था म्हणजे काय, तर ज्या संस्था नफा मिळविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या नसतात त्यांना आपण विनानफा संस्था असे म्हणतो. म्हणजे यामध्ये जर बघितलं आपण तर या व्याख्येमध्ये तर सहजपणे आपल्या लक्षात येतं की विनानफा
मिळवणाऱ्या ज्या संस्था आहेत यांचा उद्देश जो आहे तो नफा कमविणे किंवा मिळविणे हा नसतो, म्हणून त्यांना आपण विना नफा संस्था असं म्हणतो. ही झाली सर्वसाधारण पहिली व्याख्या. दुसरी एक व्याख्या आहे की ज्या संस्थांचा मुख्य उद्देश नफा कमवणे हा नाही आहे किंवा नसतो, तर जास्तीत जास्त लोकांना सेवा आणि फायदे उपलब्ध करून देणे हा असतो, अशा संस्थांना विनानफा संस्था असे म्हणतात. या दोन्ही व्याख्यांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या सहजपणे लक्षात येतं की विनानफा मिळवणाऱ्या ज्या संस्था आहे यांचा उद्देश नफा मिळवणे हा नाही आहे, तर त्यांचा मूळ उद्देश जो आहे तो जास्तीत जास्त लोकांना सेवा आणि त्याचबरोबर फायदे जे असतील वेगवेगळे ते उपलब्ध करून देणे हा त्यांचा मूळ उद्देश असतो. म्हणून अशा ज्या संस्था असतील त्या संस्थांना विनानफा संस्था असे म्हणतात. आता विनानफा संस्थेमध्ये समाविष्ट होणारे घटक किंवा कोणत्या कंपन्या असतील किंवा कोणत्या व्यावसायिक संस्था ज्या आहेत की ज्यांचा समावेश विनानफा संस्थेमध्ये होत असतो, तर ह्या वेगवेगळ्या संस्था आहेत. उदाहरणार्थ आपण बघूया. पहिलं म्हणजे निमसरकारी संघटना जे असतील त्यांचा समावेश विनानफा संस्थेमध्ये होत असतो. निमसरकारी की ज्याला आपण काय म्हणूया नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणतो. त्याच्यानंतरून व्यावसायिक संघटना देखील आहे काही की ज्यांचा समावेश विनानफा संस्थेमध्ये केला जातो. त्यानंतरून तिसरे आहे ते म्हणजे सहकारी संस्था आहेत. कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणतो ज्याला आपण. तर या कोऑपरेटिव्ह सोसायटीचा देखील समावेश विनानफा संस्थेमध्ये केला जात असतो. त्यानंतर आहे आरोग्य सेवा म्हणजे ज्याला आपण हॉस्पिटल्स म्हणतो. तर हॉस्पिटल आहे किंवा आरोग्य सेवा देणाऱ्या ज्या संस्था असतील त्यांचा देखील समावेश आपल्या विनानफा संस्थेमध्ये केलेला आहे. त्यानंतरून सेवाभावी संस्था असतात की ज्या संस्था खास करून सेवा देण्यासाठी स्थापन झालेल्या आहेत, अशा संस्थांचा देखील समावेश सेवाभावी संस्थेमध्ये केला जातो. त्यानंतर मानवी सेवा देणाऱ्या म्हणजे मनुष्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सेवा असतील त्या देण्यासाठी स्थापन झालेल्या ज्या संस्था असतील त्यांचा देखील समावेश विनानफा संस्थेमध्ये होत असतो. त्यानंतर पर्यावरण आणि प्राणी याविषयी सेवा देणाऱ्या ज्या संस्था असतील त्यांचा समावेश देखील विनानफा संस्थेमध्ये होत असतो. आणि लास्ट म्हणजे शिक्षण किंवा शैक्षणिक उपक्रम ज्याला आपण एज्युकेशनल इन्स्टिट्यूट म्हणतो, या एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा देखील समावेश विनानफा संस्थेमध्ये होत असतो. तर ही एकूण अशी बरीचशा संस्था आहेत, त्यापैकी मी तुम्हाला 8 उदाहरणं दिले की यांचा समावेश जो आहे तो नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन म्हणजेच विनानफा संस्थेमध्ये समावेश होत आहे. त्यानंतरचे 9 आहे कला आणि संस्कृती आणि धर्मविषयक. म्हणजे यामध्ये जर बघितलं आपण तर कला, संस्कृती यांचा जोपासना करण्यासाठी काही संस्था स्थापन होत असतात, त्यांचा देखील समावेश विनानफा संस्थेमध्ये होतो. हा 9 संस्था ज्या आहेत त्यांचा समावेश विनानफा संस्थेमध्ये केलेला आहे. ही झाली एकूण आपली की सहजपणे जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला की विनानफा संस्थेमध्ये समाविष्ट होणारे घटक कोणते ते सहजपणे आपल्याला माहीत असले पाहिजे. तर यामधले मी ही 9 उदाहरणं दिले. ही अतिशय महत्त्वाची उदाहरणं आहे की जेणेकरून आपण सहजपणे एखाद्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. ठीक आहे. आता विनानफा संस्थेची वैशिष्ट्य काय आहे? आता आपल्याला या विनानफा म्हणजेच नफा न मिळवणाऱ्या ज्या संस्था असतात त्यांची वैशिष्ट्य कोणती हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे कायदेशीर संस्था. आता विनानफा संस्था जर बघितलं तर ही नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्थापन झालेली संस्था नाही आहे, तरी देखील तिची सरकारच्या दरबारी कायदेशीररित्या नोंदणी जी ती केली जाते, म्हणून ती कायदेशीर संस्था म्हणून ओळखली जात असते. म्हणून हे एक महत्त्वाचं पहिलं वैशिष्ट्य आहे या विनानफा संस्थेचं, ते म्हणजे ही संस्था जी ती कायदेशीर संस्था आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे खाजगी पद्धती. आता ही विनानफा संस्था जी आहेत हिची कार्यपद्धती जी ती खाजगीरित्या चालवली जाते, म्हणजेच ज्यांनी स्थापन केलेली आहे त्याचे संचालक असतील किंवा सभासद असतील यांच्यामार्फत ही विनानफा संस्था जी ती चालवली जाते आणि त्यामुळे सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी होतो. त्याचबरोबर सरकारचे नियमन जे असतील ते देखील कमीत कमी अवलंब करावा लागत असतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की खाजगी कार्यपद्धती असल्याकारणाने सरकारचा हस्तक्षेप जो आहे तो यामध्ये कमी असतो. त्यानंतर नफ्याचे वितरण किंवा वाटप होत नाही. आता ही मुळातच विनानफा म्हणजे नफा न देणारी संस्था आहे, त्यामुळे यामध्ये नफ्याचं वितरण किंवा वाटप केलं जात नाही. नफाच मिळवला जात नाही तर वितरण किंवा वाटपाचा प्रश्न जो तो निर्माण होत नाही. परंतु या संस्थांना जर बघितलं आपण तर वेगवेगळ्या देणग्या असतील याच्या स्वरूपामध्ये
त्याचबरोबर मेंबरशिप असेल, ज्याला आपण म्हणतो सभासद फीज, याच्या स्वरूपामध्ये काही रकमा मिळत असतात, डोनेशन्स वगैरे. परंतु तो त्यांचं काय असतं, कॅपिटल असतं. तो त्यांचा कॅपिटल असतं. परंतु या संस्थांमध्ये कुठल्याही प्रकारचा नफा मिळवला जात नसल्या कारणाने त्यामध्ये नफ्याचं वितरण जे ते होत नाही. त्यानंतर काही लोकांचा फायदा हा दृष्टिकोन. आता ह्या विना नफा संस्था देणाऱ्या ज्या संस्था आहेत, यांचा सर्वात महत्त्वाचा उद्देश जर बघितला आपण तर लोकांना सेवा देणे हा आहे. मग तळागाळातील असे काही लोक असतात की ज्यांच्यापर्यंत काही सेवा सुविधा पोहोचत नाही, अशा लोकांना पर्यंत पोहोचणं आणि त्या लोकांना त्या सेवा सुविधा उपलब्ध करून देणे हे सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट किंवा आपण म्हणूया वैशिष्ट्य ह्या विना नफा संस्थांचं आहे. म्हणजे लोकांचा जास्तीत जास्त फायदा कसा करून देता येईल या दृष्टीने या विना नफा संस्था ज्या आहेत त्या कार्य करत असतात. त्यानंतर व्यक्तिसमूह. विना नफा संस्था ज्या आहेत त्या विशिष्ट व्यक्तिसमूहामार्फत चालवल्या जातात. म्हणजेच मी सुरुवातीला सांगितलं, संचालक असेल किंवा सभासद असेल यांच्यामार्फत चालवल्या जात असतात आणि त्याचबरोबर यांना मिळणारं जे भांडवल असेल ते भांडवल देणग्यांच्या स्वरूपात किंवा मेंबरशिपच्या स्वरूपात त्यांना मिळत असतं. परंतु यामध्ये महत्त्वाचा मुद्दा हा आहे की व्यक्तिसमूह म्हणजे ज्यांनी ती संस्था सुरू केलेली आहे त्या व्यक्तींचा एक समूह जो आहे त्याच्यामार्फत चालले जाते. मग त्याला आपण सभासद म्हणू शकतो किंवा त्यांनी जर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स केलं असेल, संचालक मंडळ, तर त्या संचालक मंडळामार्फत देखील ही विना नफा संस्था जी ती चालवली जात असते. असे हे एकूण विना नफा संस्थेचे एकूण 5 वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर विना नफा संस्थांचे प्रकार आपण बघणार आहोत. आता जर आपण विचार केला तर विना नफा म्हणजे नफा न मिळवणाऱ्या संस्था ज्या आहेत त्यांचे कोणते कोणते प्रकार आहेत. तर यामध्ये प्रथमतः जर बघितलं तर व्यावसायिक संस्था आहेत की ज्याला आपण प्रोफेशनल ऑर्गनायझेशन्स म्हणतो, बरोबर. यामध्ये पहिलं आहे की ती म्हणजे सदस्यता संस्था आहे की यामध्ये सदस्यता संस्था म्हणजेच याच्यामध्ये मेंबरशिप घेतली जाते की ज्यालाही मेंबर्स व्हायचं असेल अशा व्यक्तींकडून सदस्य फी जी आहे ती घेतली जात असते, म्हणून त्याला काय म्हणतात, सदस्यता संस्था. यामध्ये टाटा वगैरे यासारख्या संस्थांचा देखील समावेश केलेला आहे. म्हणून सदस्यता संस्था हा असा प्रकार आहे व्यावसायिक विना नफामधील व्यावसायिक संस्थांमधील पहिला प्रकार आहे की यामध्ये काय केलं जातं की ज्या व्यक्तींना त्या संस्थेचं सभासद व्हायचं आहे त्यांच्याकडून सदस्य फी जी आहे ती घेतली जात असते आणि आज हा प्रकार जो आहे अतिशय लोकप्रिय झालेला आहे. दुसरा जे आहे की धर्मदायी संस्था आहेत. या धर्मदायी संस्था ज्या असतात त्या देखील व्यावसायिक संस्थांमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. धर्मदायी संस्थांमध्ये देणगी वगैरे याच्या स्वरूपामध्ये यांना मिळणारं जे भांडवल असतं ते भांडवल मिळतं आणि त्या भांडवलाचा वापर करून या विना नफा संस्था ज्या आहेत त्या चालत असतात. त्यानंतरून दुसरा प्रकार येतो तो म्हणजे अव्यावसायिक संस्था, ज्याला आपण म्हणतो नॉन प्रोफेशनल ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. अव्यावसायिक संस्थांमध्ये आहे की बिगर शासकीय संस्था यांचा समावेश होतो. त्यानंतरून यामध्ये जर बघितलं तर पायाभूत संस्था म्हणजेच ज्या संस्था समाजाला पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम करतात त्याला पायाभूत संस्था म्हणतात. उदाहरणार्थ असेल गावामधील पाण्याची व्यवस्था असेल, शैक्षणिक सुविधा असेल, हॉस्पिटलची व्यवस्था असेल, अशा प्रकारच्या ज्या पायाभूत सोयीसुविधा गरजेच्या असतात समाजाला त्या उपलब्ध करून देण्याच्या ज्या संस्था काम करतात त्याला आपण म्हणतो पायाभूत संस्था असं म्हटलं जात असतं. हा अव्यावसायिक संस्थांचा प्रकार आहे. तिसरा आहे ते म्हणजे शासकीय योजना. म्हणजे यामध्ये जर बघितलं आपण तर शासकीय योजना म्हणजे सरकार वेळोवेळी समाजासाठी वेगवेगळ्या शासकीय योजना ज्या आहेत त्या आणत असतं की जेणेकरून समाजाचा विकास व्हावा. मग समाजाचा विकास होण्यासाठी कोणत्या योजना शासन आणत असतं तर यामध्ये मी 2-3 उदाहरणं दिले की कौशल्य विकास कार्यक्रम असेल, ग्रामविकास योजना असेल, मेक इन इंडिया असेल, त्यानंतर डिजिटल इंडिया असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ज्या आहेत ते सरकार आणत असतं आणि त्या योजनांचा सरकारने आणलेल्या ह्या योजना असतील त्या योजना समाजापर्यंत कशा पोहोचवता येईल यासाठी या अव्यावसायिक संस्था ज्या आहेत त्या प्रयत्न करत असतात. त्यानंतर विना नफा संस्थांना भेडसावणाऱ्या काही समस्या आहेत तर त्या कोणत्या आहेत बघूया. म्हणजे या संस्था जरी समाजासाठी काम करत असल्या तरी देखील या संस्थांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. तर कोणकोणत्या समस्या आहे की जेणेकरून या संस्थांना भेडसावतात त्या बघूया आपण. त्यामध्ये पहिलं म्हणजे नियमनविषयक संस्था. आता या संस्था ज्या आहेत त्या सरकारच्या म्हणजेच नियमन जे आहे सरकारचे नियमन जे आहे ते पालन करून चालत असतात. म्हणजे जरी ह्या खाजगी संस्था असल्या किंवा आपण म्हणूया की यांची सरकार दरबारी नोंदणी केलेली असते परंतु सरकारचा हस्तक्षेप यामध्ये कमीत कमी असतो.
परंतु तरी देखील सरकार यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असतं आणि त्यांना वेगवेगळे नियम जे असतील त्या नियमांचं पालन करायला सांगत असतं. म्हणून यांच्यापुढे पहिली समस्या निर्माण होते ती म्हणजे नियमनविषयक समस्या. त्यानंतर दुसरी आणि सर्वात महत्त्वाची समस्या आहे या संस्थांची ती म्हणजे भांडवलाची कमतरता. आपण जर बघितलं तर विनानफा संस्था ज्या आहेत यांना भांडवल जे आहे म्हणजेच या ना भागांची विक्री करतात, ना कर्जरोख्यांची विक्री करतात, ना कर्जाऊ भांडवल घेतात. तर या ज्या संस्था आहेत या संस्थांना मिळणारं भांडवल जे आहेत ते म्हणजे देणगीच्या स्वरूपात असतं. त्याच्यानंतर मेंबरशिप असेल, सभासद फी असेल, या याच्या माध्यमातून मिळत असतं. त्याचबरोबर सरकार या संस्थांना अनुदान देखील देत असतं. परंतु या अनुदानाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करता यांना भरपूर वेळ जातो आणि हा भरपूर वेळ वाया गेल्या कारणाने त्यांना भांडवल पाहिजे त्यावेळी मिळत नाही आणि भांडवल पाहिजे त्यावेळी न मिळाल्या कारणाने त्यांना त्यांचे उपक्रम जे ते यशस्वी करता येत नाही. म्हणून ही सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे या विनानफा संस्थांना भेडसावणारी ती म्हणजे भांडवलाची कमतरता असते. त्यानंतरची पुढची समस्या आहे ती म्हणजे देणगी. आता या संस्थांना मिळणाऱ्या ज्या देणग्या असतात या देणग्या ज्या आहेत वेगवेगळ्या कंपन्यांकडून असतात किंवा जे श्रीमंत लोक असतील यांच्याकडून मिळत असतात. परंतु एखाद्या वर्षी त्यांना मिळालेली देणगी, एखाद्या कंपनीने दिलेली देणगी असेल किंवा एखाद्या व्यक्तीने दिलेली जी देणगी असेल ती पुढील वर्षी मिळेलच याची शाश्वती नसते. म्हणून मग ही एक महत्त्वाची समस्या आहे की यांना मिळणाऱ्या ज्या देणग्या आहे, डोनेशन्स जे आहेत ते रेग्युलर मिळत नाही. एखाद्या वर्षी एखाद्या व्यक्तीने कदाचित 1,00,000 रुपये देणगी दिली असेल, पुढील वर्षी कदाचित तो ₹1 देऊ शकत नाही. त्याच्या पुढील वर्षी कदाचित पुन्हा मिळू शकते. म्हणजे आपण त्यांना मिळणारी जी देणगी आहे त्या देणगीची शाश्वती देऊ शकत नाही. म्हणून ही सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे या संस्थांची की यांना मिळणाऱ्या देणगीच्या स्वरूपात त्यांचं जे भांडवल आहे ते प्रत्येक वर्षी मिळेलच याची शाश्वती नाही. मिळालं तर खूप जास्तही मिळू शकतं, कधीकधी मिळणार पण नाही. त्यानंतरची पुढची आहे ती म्हणजे सरकारी अनुदान. आता या संस्थांना आपले उपक्रम यशस्वी करण्यासाठी किंवा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या संस्थांना सरकार वेळोवेळी अनुदान जाहीर करत असतं. परंतु सरकारकडून हे अनुदान त्यांना वेळेवरती मिळत नाही. कारण का? तर सरकारच्या अनुदान मिळवण्यासाठी या संस्थांना वेगवेगळ्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या शासकीय कार्यालयांमध्ये ती कागदपत्रे जी ती पूर्ण करून पोहोचवावी लागतात आणि ही पोहोचवली तरी वेळेवरती तरी देखील शासनाकडून ती मिळणारी अनुदानाची रक्कम जी आहे ती वेळेवरती मिळेलच याची शाश्वती देता येत नाही. म्हणून सरकारच्या अनुदानावरती या संस्थांना अवलंबून राहणं शक्य नसतं आणि जरी अवलंबून राहिल्या तरी देखील त्यांना ते अनुदान वेळेवरती मिळत नाही आणि वेळेवरती अनुदान न मिळाल्या कारणाने त्यांना त्यांचे जे उपक्रम आहेत ते यशस्वी करता येत नाही. ही एक महत्त्वाची समस्या आहे की सरकारी अनुदान जे आहेत या संस्थांना वेळेवरती मिळत नाही. त्यानंतरचं पुढचं आहे ते म्हणजे फसवणूक. म्हणजे या संस्थांना दिले जाणारे जे डोनेशन्स आहेत तर या संस्थांकडे समाजाचा, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो म्हणजे या संस्था फसवणूक करतात असा आणि त्यामुळे मग या संस्थांना डोनेशन्स असेल किंवा मेंबरशिप असेल ती पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये मिळत नाही. म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा सांगता येईल की लोकांचा उद्देश या संस्थांकडे बघण्याचा असा आहे की या संस्था फसवणूक करतात आणि म्हणून ही एक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. त्यानंतर विश्वास करार. विश्वास करार म्हणजे कुठलाही करार असेल तर तो करार विश्वासावरती होत असतो. परंतु विनानफा संस्थांच्या बाबतीत जर विचार केला आपण तर या संस्थांवरती लोकांचा विश्वास कमी आहे. त्यांना असं वाटतं की आपण जी काही देणगी देतो किंवा जे आपण मेंबरशिप देतो याचा दुरुपयोग केला जात असतो. म्हणून या संस्थांवरती असणारा लोकांचा विश्वास जो आहे तो कमी आहे. म्हणून या संस्थांना ही एक महत्त्वाची समस्या भेडसावते ती म्हणजे विश्वास कराराची. त्यानंतर स्पर्धात्मक संस्था ही एक महत्त्वाची समस्या आहे की या विनानफा असणाऱ्या ज्या संस्था आहेत वेगवेगळ्या या संस्थांमध्ये एक प्रकारची स्पर्धा लागत असते आणि त्यामुळे एखाद्या संस्थेने चांगलं काम केलं तर त्या संस्थेकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन चांगला होतो. परंतु एखाद्या संस्थेचं थोडंफार कामामध्ये कमतरता आली तर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पुन्हा वेगळा होत असतो. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की विनानफा संस्था ज्या आहेत या संस्थांमध्ये देखील भांडवल मिळवण्यासाठी एक प्रकारची स्पर्धा जी आहे ती निर्माण होत असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जे बघितलं त्यामध्ये तुम्हाला असाइनमेंट्स आहे की पहिला प्रश्न आहे असाइनमेंटसाठी तो म्हणजे विनानफा संस्थांचे प्रकार जे ते तुम्हाला सांगायचे आहे. यामध्ये स्लाइड्समध्ये तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर विनानफा संस्थांना भेडसावणाऱ्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत
त्या समस्यांचाही देखील तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. आज आपण काय बघितलं त्याचा एक सारांश थोडक्यात बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर्समध्ये आपण विनानफा संस्थांचा अर्थ, त्यानंतर विनानफा संस्था ज्या आहेत त्यांच्या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या बघितल्या. त्याचबरोबर विनानफा संस्थांचे जे प्रकार होते ज्यामध्ये व्यावसायिक, अव्यावसायिक आणि सरकारी अनुदान हे 3 प्रकार बघितले. त्यानंतर विनानफा संस्था ज्या आहेत यांना भेडसावणाऱ्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्यांचा देखील आज आपण अभ्यास केलेला आहे. आणि नेक्स्ट लेक्चर्सला आपण काय बघणार आहोत ते थोडक्यात बघूया, प्रीकॅप बघूया, की नेक्स्ट लेक्चरला आपण विनानफा संस्थांच्या विपणनाची गरज का आहे आणि त्याचबरोबर भारतातील विनानफा संस्था कशा आहेत किंवा कोणकोणत्या प्रकारच्या आहेत ते आपण पुढील लेक्चर्सला बघणार आहोत. धन्यवाद.